दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे। दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 अन्वये सगळीकडे सक्तीचे आहे। चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यंत दुचाकीचे एकूण 384 अपघात झाले असून त्यात 194 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। त्यापैकी 167 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे। हेल्मेटबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक धोरण अवलंबलेला असून चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्याचा उद्देश अपघातामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी करणे हे आहे। त्यामुळे दिनांक 10/12/2024 ते दिनांक 17/12/2024 पावेतो वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व सर्व पोलीस स्टेशनतर्फे हेल्मेटबाबत विशेष मोहीम राबवून 4300 हेल्मेटचा कारवाई करण्यात आले। त्यापैकी वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूरतर्फे 3493 कारवाई व पोलीस स्टेशनतर्फे 807 हेल्मेटचा कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच दिनांक 17/12/2024 रोजी विसापूर येथील टोल नाका येथे वाहतूक शाखातर्फे एकूण 1097 हेल्मेटचे कारवाई करण्यात आले आहे। कारवाई करत असताना बरेच नागरिकांचे तक्रारी आहे की कारवाई करण्याचा अगोदर माहिती देणे गरजेचे आहे। यापूर्वी वारंवार नागरिकांना हेल्मेट वापरण्याबाबत प्रेस नोट जारी करण्यात आलेली असून सुद्धा बरेचसे नागरिक हे दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालवितात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात। नागरिकांची सुरक्षा करिता सदरची मोहीम आम्ही संपूर्ण जिल्ह्यात राबवित आहोत। तरी सर्व नागरिकांनी यापुढे दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करावे। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते अपघाताचे प्रमाण पाहता सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापर करावा याबद्दल जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी केले आहे।